आज आपण लिंबाचे आंबट, गोड, तिखट चवीचे क्रस लोणचे कसे करायचे ते बघणार आहोत। मस्त असे चटपटीत हे लोणचे होते। उपवासाला सुद्धा चालते। करायला खूप सोपे आहे, कमी वेळेत होते आणि वर्षभर टिकते। तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत पाहत रहा। नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। इथे मी 6 लिंबू घेतलेले आहेत। ही लिंबू मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता मी ती व्यवस्थित कोरडी करून घेते। एक लिंबू मी व्यवस्थित कापडाने पुसून घेते। पाण्याचा एकही थेंब आपल्याला इथे ठेवायचा नाहीये। लिंबू स्वच्छ कोरडे करून झाल्यानंतर एका लिंबाचे 8 भाग असा आपल्याला लिंबू कट करायचा आहे आणि एक बी त्यातली काढून घ्यायची आहे। एक जरी बी राहिली तरी लोणचे कडवट होते, त्यामुळे प्रत्येक बी काढून घ्यायची। एक लिंबू चिरला की त्यातल्या बिया काढायच्या आणि मग दुसरा लिंबू चिरायला घ्यायचा, म्हणजे बिया काढणे सोपे जाते। सगळ्या बिया काढून झाल्या की या लिंबाच्या फोडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायच्या आणि त्याचा छान क्रश करून घ्यायचा। तुम्ही बघू शकता इथं सालीसकट मी या फोडींचा क्रश केलेला आहे। हा क्रश 1 वाटी झालेला आहे। आता ह्याच वाटीने आपण साखरेचं प्रमाण घेऊ। 1 वाटी क्रशसाठी 1.5 वाटी साखर लागते। आता यामध्ये मी 1 मोठा चमचा सेंधव मीठ घालत आहे। सेंधव मीठ उपवासाला चालते म्हणून मी इथं सेंधव मीठ वापरले। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही साधे मीठ सुद्धा वापरू शकता। तसेच 2 मोठे चमचे लाल तिखट घातले। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। सर्व मिश्रण छान एकजीव करायचे आणि 10 मिनिटं मुरवत ठेवायचे। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचे आहे। त्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस लो ते मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। कढई घेताना जाड घ्यावी, म्हणजे लोणचे कढईला लागत नाही। तसेच तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉनस्टिक कढई सुद्धा वापरू शकता, लोखंडाची कढई वापरू नका। आता जशी साखर विरघळेल तसं हे मिश्रण पातळ होत जातं। तुम्ही बघू शकता साखर विरघळली आहे आणि आपलं मिश्रण थोडं पातळ झालेलं आहे। थोडं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला हे लोणचे शिजवून घ्यायचे आहे। हे बघा, आपलं आता मिश्रण घट्ट होत आलेलं आहे। आता थोडंसं आपण हे मिश्रण शिजवून घेऊ आणि बंद करू। हे बघा, आता ह्या लेवलपर्यंत आपल्याला हे लोणचे शिजवून घ्यायचे आहे आणि जसे ते गार होईल तसं पुन्हा ते घट्ट होतं। आता हे लोणचे जेव्हा आपण बरणीत भरू तेव्हा बरणी सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायची। पाण्याचा एक सुद्धा थेंब त्यामध्ये ठेवायचा नाही। हे लोणचे मुरायला 8 ते 10 दिवस सहज लागतात आणि वर्षभर छान टिकते। ही रेसिपी आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, म्हणजे अशा चटपटीत पटकन होणाऱ्या सोप्या रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील। ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।